आज आपण आलेलो आहोत वाघोली येथे आपला जवळपास 4000 स्क्वेअर फूटचा स्लॅब कास्टिंग आज चालू आहे। स्लॅब कास्टिंग करताना प्रामुख्याने ज्या चुका होतात तर ते आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी इंजिनियर किशोर वेताळ, फाउंडर ऑफ अशोका बिल्डस्केप। स्लॅब कास्टिंग करायच्या आधी ज्यावेळेस आपण स्टील बांधतो, स्टील बांधल्यानंतर जे कवरिंग वापरलं पाहिजे तर ते प्रॉपर प्रमाणात असलं पाहिजे। पाहू शकता स्लॅबला हे जे कॉन्क्रीटचे कव्हर ब्लॉक वापरलेले आहेत। कव्हर ब्लॉक कशासाठी वापरायचे ते की स्टीलच्या खाली कॉन्क्रीट व्यवस्थितरित्या गेलं पाहिजे। आपलं जे कॉन्क्रीटची क्वालिटी आहे ती कॉन्क्रीटची क्वालिटी जेल फॉर्ममध्ये झालं पाहिजे। म्हणजे आपण कसं म्हणतो चिकट, की एकत्र खडी आणि क्रशँड आणि सिमेंट त्याचं एकत्र प्रमाणे मिश्रण होऊन ते जेल फॉर्ममध्ये तयार झालं पाहिजे। तर कॉन्क्रीट कशा प्रकारे बनलेलं आहे, आपण हे जेल फॉर्ममध्ये फ्री फ्लो होतं आहे। फ्री फ्लो झाल्यामुळे काय होतं आहे, आपल्याला व्हायब्रेटरची जास्त प्रमाणात गरज पडत नाही। कॉन्क्रीटची क्वालिटी पाहिली आपण, आता कॉन्क्रीटचं हनीकोम्बिंग वगैरे होऊ नये किंवा त्यातले एअर वाईड्स बाहेर निघावे म्हणून आपण व्हायब्रेटरचा वापर करतो। तर आपण पाहू शकता व्हायब्रेटर वापरल्यानंतर कॉन्क्रीट कशा प्रकारे फ्लो होतं आहे। याच्यामुळे काय होतं, कॉम्पॅक्शन चांगलं होतं। कॉन्क्रीटमधलं जे वाईड्स आहेत, एअर वाईड्स, ते बाजूला निघतात आणि कॉन्क्रीटची क्वालिटी सुधारित होते। इलेक्ट्रिकल जे पायपिंग होतं स्लॅबसाठी तर त्याचं प्रॉपर डिझाईन ड्रॉइंगप्रमाणे झालं पाहिजे। आणि त्याच्यासाठी जे मार्किंग केलं जातं की मार्किंग केल्यानंतर आपल्याला स्लॅब सेटरिंग ओपन केल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला सापडलं पाहिजे। जर ते सापडलं नाही तर आपल्याला तोडफोड करावी लागते आणि तोडफोडमुळे आपलं विनाकारण खर्च वाढतो। आपल्या स्लॅबची जी लेवलिंग असते तर आपण पाहू शकता आपला अर्धा स्लॅब लेवल झालेला आहे। तर लेवलिंग जर प्रॉपर व्यवस्थित ट्यूब लेवलमध्ये झाली तर वॉटरप्रूफला जो येणारा अतिरिक्त खर्च आहे ॲडिशनल तो कमी होतो आणि स्लॅबची जे लिकेजचा प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह होऊन जातो। त्याच्यामध्ये बरेचसे कॉन्ट्रॅक्टर ह्या चुका करतात, तर ह्या चुका होऊ नयेत म्हणून ग्राहकांना मी एवढंच सांगेल की तुम्ही चांगला कॉन्ट्रॅक्टर निवडा आणि त्यांच्याकडनं ह्याबाबतची परिपूर्ण माहिती घ्या। धन्यवाद।